वेगवेगळं पाणी वेगवेगळं ऊन पडेल की पाणी पडेल वेगवेगळं नाही येतो ना बघा गाईस इथं सगळ्यांनी चॅलेंज लावलंय हेवी आहे का रे गाईस आमच्या जियानी बघा सगळ्यांना पाणी द्यायला लावले आम्ही आला इथं आपल्या मामांची इथली तुम्ही जिम बघायला आहे ओके पण मस्ती बिस्ती एकदम पॉवरफुल आहे मी आलोच थँक्यू मी तेच बोललो हे बघा वरती जायला अरे बाबो तुझ्या आईला गाईज मस्त पैकी कटिंग करायला लावले कटर वाल्यानी तर हॅलो गाईज गुड आफ्टरनून गाईज कारण की गाईज काल आम्ही पार्टीला गेलेलो सो लेट झाला म्हणजे झोपलो लेट पहाटे 6ला झोपलोय आता वाजलेत बघ किती 2 वाजलेत म्हणजे मी उठलो 12ला सो उठून फ्रेश वगैरे झालो ना मम्मी पप्पा गाईज मामांकडे गेलेत आणि जिजू वगैरे दिदू पण आलेत सो मी बोललो आता मी एकटं घरी बसून काय करू बोललो सो त्यापेक्षा बोललो आपण पण जाऊया मला मामांकडे सो तिकडे तर तुम्हाला आता माहिती आहे सगळी मजेशीर लोक आहेत मज्जा करणारी लोक आहेत गाईस सो बोललो चला जाऊया आणि मम्मी पप्पा गाईस कालच गेलेत मामांकडे म्हणून बोललो काल मी वस्तीला थांबलो सो बोलो आज बोलो जाऊ वस्तीला थांबूया सो गाईस एक ते किस्सा क्या आहे गाईस लय भूक लागली मी सकाळपासून काय खाल्ला पण नाही आता डायरेक्ट बघू जेवू जिजू आणि ते कधी आत्ताच म्हणजे मला तर 1 तास झाला असेल 1 तास झाले असेल ते पोचलेले मी गाडी वॉश वगैरे करत होतो आणि गाडी वॉश वगैरे केली डिझेल वगैरे भरला आणि आता चाललोय मामाकडे सो चलो गाईस जाते हैं अभी बघा हा मामांचं घर आहे आपल्या इथं गाडी लावली मी वेगवेगळं पाणी वेगवेगळं ऊन पडेल की पाणी पडेल वेगवेगळं नाही येतो ना गाईज आता आम्ही सगळे जेवायला बसतोय सगळे एकत्र ए काय रे तू चार्जर नाही काल बोलला का तरी सगळी तयारी झाली बघा ताट तिथं पाणी आता ही चटई वगैरे टाकायला लावली सलाड कांदा गाईज आमच्या जियानी बघा सगळ्यांना पाणी द्यायला लावले घेतो ना मी तू दे ना पाणी मला थँक्यू गाईज आता जेवण झालं आता आईस्क्रीम आणली गाईज मस्त पैकी कटिंग करायला लावले कटर वाल्यानी ए 5 सुमरी होईल ना ते पण बाबा ही मेहंदी बाबूला द्या लवकर द्या ते 5 रुपये म्हणजे इथं बसो झाला इथं बसो काय करतो तो ले या केला लेर बेल आई ए ज्याला चॉकलेट पाहिजे त्याला चॉकलेट द्या ज्याला बटरस्कॉच पाहिजे त्याला बटरस्कॉच द्या मला बटरस्कॉच म्हणजे जास्त भेटेल आपल्याला
ज्यांनी चॉकलेट खाल्ली तरी बटर मधला हातला लावता का हे कोयता कोयता बटर काढणे देईल काय राजभाऊ घरी हे घ्या घे ना घे भूषण भूषण घे ए गोलू ए चम्मच घे ना चम्मच घे ती अख्खी घे आता घे कागद कोणला निश्चित चुमडी ही कोणला आहे घ्या हा मध्ये इकडे इकडं ए ए चॉकलेट कापणार बटरस्कॉच माणूस तू ठे तू घे तिथे बटरस्कॉच वाला बरोबर नाही चॉकलेट वाला बरोबर नव्हता मामी तुला कुठली आहे चॉकलेट का बटरस्कॉच ए जिजू ना दे पप्पा गाईस आम्ही जेवण वगैरे सगळे झोपलेलो मम्मीच अजून झोपले मम्मी दीदीचा जिजू मी आता उठलो जस्ट किती एक तास झोपलो असेल गाईज वेदर बघा ना कसला किंग आहे इथला हे बघा तो रोड आहे ना तो गाईस तो डायरेक्ट तो दिल्लीला जायला तो रोड आहे बघा हा वाला काय वेदर आहे बघा ना गाईस गावाकडची गाईस हीच मजा आहे सगळीकडे ग्रीनरी बघा सगळे झोपलेत आई उठली मम्मी जिजू झोपलेत आई सोबत उठलेत कौशल आहेत आता येऊ पण झोप गाईज आता आम्ही सगळी चहा पियत चाललोय मम्मीने काय खायला लावलं नरमलेले मखाना आणि आता चहा पिऊन गाईज मग आता काय उठला झोपेतून चहा पिऊन गाईज आम्ही विशाल भाऊचं घर आहे त्याचं घर पण असं एकदम कौलर होता पात्रांनी पण बंगला बांधला आता घर बघा जाऊ आपण गाईज सगळे गाईस पाऊस बघा किती आलाय पीस अख्खा पाण्याची झरीत पण आली गाईस मामीनी चटई वगैरे टाकले काय चकली थँक्यू तिकडे वाटतं हा गाईस हे बघा चहा आधीच बोलते हा गाईज आम्ही आता झोपलेलो सगळे पण मावशी आणि या मोठी मावशी एक मांदा मावशी आहे ती मावशी नाही आहे आता तिकडे गेले मागे गेले पण या मावशीला मी बोललो विचारू दे मावशी कुठे गेली तू मोठ्याला काय करायला किती भेटलं मग भेटलं मग आता काय करायचं भाजी काय कसा काय विषय तर मुठे म्हणजे तुम्हाला काही लोकांना माहित नसेल मुठे म्हणजे क्रॅब बोलतात इंग्लिशमध्ये क्या सो मावशी गेलेली एवढ्या पावसात पण भिजत आली बिचारी आता 4 तूच खाशील वाटतं मला तरी वाटतो मग सगळ्या देशील ना मैफिल अजून आपली मैफिल काही रंगली नाही कारण की बरेच लोक अजून वरती झोपलेत कौशल वगैरे तनिष वगैरे वरतीच आहेत गाईज आहे बघा गावाकडचा रस्ता बघा
यो बंगला मामाचा भाऊचा विशाल भाऊचा बंगला. हे बघा इथे लागले जिजूंची गाडी लागली. दादा चप्पल निकालो क्या? काय भाई मस्त मानले गाईस बांगला. गाईस तुम्ही बघाल ना इथे असा विषय होता की तुम्हाला दाखवले फोटो पण विशाल भाऊकडे असेल फोटो. तो घर बघाल ना तुम्ही कवला तुम्हाला काय सांगू. हा भाई किंग किंग थँक्यू. हे बघा आत्ताच गाईस दादांनी लाईट लावले. हे बघा कसं दिसतंय. जाम भारी जाम भारी खरं सिरियसली गाईस जाम आवडलं मला गाईस. हे बघा गॅलरी ही गॅलरी. आता तिथं पाणी झालं म्हणून जाऊ शकत नाही. भाई सॉलिड एकदम सॉलिड. मी तुम्हाला कालचं पण दाखवतो गाईस पण वरचं पण बघून घे गाईस. हे बघा म्हणजे अजून ऑलमोस्ट काम बाकी आहे गाईस. ऑलमोस्ट म्हणजे बाकीच आहे. आत्ताशी मला तरी असं वाटतोय 40-50% काम झालं असेल. अजून बाकी आहे गाईस काम. आहे बघा इथे वॉशरूम आहे म्हणजे बरंच काम बाकी आहे अजून गाईस. ही गॅलरी ज्या मोठी स्पेस गॅलरी आहे बघा. इथं मागाशी तुम्ही बघितलं असाल मी इथं होतो. तो घर आहे ना तो गाईस तो आपल्या बारक्या मामाचं घर आहे. तिथेच होतो आम्ही म्हणजे तिथेच होतो चहा वगैरे प्यायला. हा मामांचं घर आहे. हा रामदास मामांचं घर आहे. हा ही बघा ही गॅलरी जाम भारी केला गाईस सिरियसली. आणि मला एवढं आवडलं ना गाईस जाम भारी. हे काय आईला हे बघा गाईस. हे पण हे माहीत आहे तुम्हाला समजलं सर. हे करायचा तो पत्रा कौलारू आणि डायरेक्ट चढायचं वरती पण हे असेल टाकीचा. तर गाईस मी तुम्हाला दाखवीन. तुम्ही म्हणजे तुम्हाला हे वाटणार पण नाही की असं घर होतं. म्हणजे जाम कौलारू एकदम कौलारू आणि तरी मामाचे हे पण होते काय म्हणतात ती जी आली. तू जा बाबा तू दिसू नको जा. तर एकदम कौलारू होते ना. मामाचे बैल वगैरे पण होते इथं खाली. पेडा वगैरे असं हे होतं काय म्हणतात बैलांची बैलांची जागा वगैरे मामाने हे कसं मामा कसं लहानपणापासूनच बैलांची मामाला पक्की आवड होती. सो बैल वगैरे सगळं गोष्टी होत्या मामाच्या. सो आता बंगला झालाय तर त्या गोष्टी नाही आहेत पण बंगला बांधलाय काय सिरियसली जाम भारी बांधला. आणि विषय असं आहे की मी तुम्हाला दाखवीन. हा तनिष घर कसा होता पहिले कौलारू. मी तेच सांगत होतो. हो ना मी तेच बोललो. हे बघा वरती जायला आई बाबो तुझ्या आईला किंग खतरनाक रे दीदी. हे बघ कसं आहे माहिती का एक खोलाचा इकडे लावाचा असते आई शप्पथ. हे बघा गाईस डायरेक्ट ती टाकी गाईस. हे बघा आता वरती चाललोय. हा दीदी मामांचं घर कसं होतं पहिले कौलारू. हा डेंजर ना आईला. हाय गाईस आय एम अंडर द वॉटर. सॉरी आय एम अप ऑन द स्टेअर्स. लागा बिगा नाही व्हायचं निकादी. भाई किंग रे किंग भाई किंग सिरियसली गाईस मजा आहे मजा. काय व्ह्यू आहे बघा ना भाई. बादशाह तो रोड बघा गाईस. वेदर बघा गाईस किंग ना भाई. तो बघा तो रोड मागाही तुम्ही बघितला असेल तो दिल्लीचा भाई बादशाह. ते जिजू आले
जिजू त्यांनी कसा केला बघितलं का दादानी विशाल भाऊनी ती सीडीची चिपकून लावायची सीडी लावली. पहिले काहीच निसता सगळा काही अशी कौलारू घरं होती. पण आता सगळ्यांचे ऑलमोस्ट सगळ्यांनी 2-2 बांधलेत अशी. हे बघा तरी पण आहेत अजून बरेच असे कौलारू पत्रा घरं. काहीच लहानपणी एवढं आवडायचं ना आम्हाला इकडे यायला, म्हणजे आता पण आवडतो. हा घे. हा कुठं याय असं टी शर्ट मला पाहिजे होती. असं नको ब्लॉग होईल पण बॉडी नको रे यायला नको. काही दुकान बॉडी बिडी बघून लोक फोटो काढायला आली. काय काय म्हणजे ग्राउंड आहे का? शाळेची टाइम खेळतो पहिले पण तो पण खेळतो ना आपण तेव्हा. भावा काही टी शर्टची बदलायला ही नव्हती आणणार भाऊ, मी नाईटच्या हिशोबात आणली जायचं. गाईज आम्हाला पहिले एवढं आवडायचं ना, म्हणजे आता पण आवडतो पण पहिले पण एवढं आवडायचं ना गाईज इथे यायला. आमचं म्हणजे जाम म्हणजे एवढं आवडायचं ना, सगळ्या गोष्टी इथं भेटायच्या सगळ्या. चॉकलेट बिकलेट काय काय भेटत रे तरी. हा गोळ्या बेल्या गोल्या बिल्या पोंगा आपण बाव नळ्या बॉटल नाल्या लावायच्या भाई. गोट्या एक एक गाई अशा अशा गोष्टी होत्या ना गाई सिरियसली. म्हणजे मी तर बोलतो त्या गोष्टी कुठं भेटत पण होत्या. पावाला जायचो भाई. हे रोड बीड ना काहीच नव्हतं. हो जो रोड झाला ना आता हा रोड नव्हताच. अख्खा झाड होता अख्खा झाड. मग त्या तिकडं नदी आहे तिकडं पुढं. पण लय चेंज झालं आहे गाईस. म्हणजे मी तर बोलतो 15-20-25 वर्षात तर लय चेंज झालं आहे. फुल चेंज झालं गाईस. हा हो ना घरं झाली ना. नाही तर गाईस अख्खा तो बोललो ना मी सगळी अख्खी कौलारू घरं होती. हा हनुमान देवाचं मंदिर आहे गाईस. कुठं आहे कुठला रे? 2 घरच्या मध्ये तो या आहे का तो दरवाजा तो यो कपडा लावलो तो. कपडा लावला तोय काय बाबा. गाईस तो तुम्हाला कपडा दिसतो का कपडा लावलेला तो ग्रे कलरचा. तिथे तो एक दुकान होता ना. अशा अख्ख्या गावात असं दुकान नव्हतं गाईस. तिथे सगळ्या गोष्टी भेटायच्या. ओजी आई आहे का अजून आई काय रे तनिष. हा माईने बंद केला की दुकान. पण गाई सिरियसली विशाल भाऊला सल्यूट आहे गाईस. भाई जाम भारी बांधलंय बंगला. ते लाईटी ते परत ते स्टेप सीडी वगैरे. मी तर अजून मला खालचे रूम नाही दाखवले. पण तुम्हाला मी बोललो ना 40-50% झाले. अजून काहीच नाही झालं. जेव्हा होईल तेव्हा तर अजून भारी होईल. इथं मोठा झुंबर लावायचा बरोबर. हे बघ गाईस हा आय थिंक टीव्हीचा भाग आहे. गाईस हे बघा खालचा रूम आहे. हे बघा वॉशरूमचा भाग आहे भाई. वाश्य रे वाश्य खरंच वाश्य आहे. हा हा शॉर्ट आहे ते. बंद कर. काय बोलतो शायला भाई. भाषा काही जा बघा हा किचन आहे. बाबा किचन एवढा मोठा भाष्य रे. भारी सिरियसली जाम भारी केलं कधीच. आम्ही आला इथं आपल्या मामांची इथली तुम्ही जिम बघाल आहे ओके. पण मस्ती बिस्ती एकदम पॉवरफुल आहे नाही रे. हे बघा काही तो मग तोंड लागतो. अरे सिरियस भाई काय
नाही पण खरं आलेच गावात. वाटतं बा, खरंच. शपथ मला सकाळी माहित असतं ना मी आलोच हो. कमॉन 200 रॅप 200 रॅप्स 60 किलो काय हो कधी कमबॅक कधी रे झोपत उठला म्हणतो डबल बघा 20 kg आहे. इथं खरा वर्कआउट होऊ शकतो. ओजी ओजी वर्कआउट आहे डायरेक्ट. हे तर ओल्ड पेक्षा ओल्ड आहेत. आराम किती झाला? नाही पण सामान नवीन आहे भावा हा? सामान नवीन डायरेक्ट त्याला वर्ष असेल किती 1.5 वर्ष असेल ना हा फक्त पंखा नाही जिम मध्ये पंख मी काहीच नाही वा, मी आहे ना मी असं वर्कआउट करतो ना, काय नाही गरमी काहीच नाही. भर उन्हात विदाउट एसी वर्कआउट करतो आम्ही दुपारी एसी फ्लेक्स मध्ये. तेव्हा एसी बीसी नव्हतं लावत भाऊ. नुसतं पाणी आहे ना असं चालतं तर पाणी मारावं त्याच्या डिबिटीची वली सवय झाली. हे बोलतो तू कसं येशील तुला भावा याच्यापेक्षा सर ती जिम बघून जेवढं वर्कआउट केला तरी पण घाम निघला. काय सवय व्हायच गरमीत वर्कआउट केलाय मी नाही. एवढा काय एसी बिसी नाही आपल्याला. बजरंगबली हे ओल्ड इज गोल्ड जिम आहे डायरेक्ट गाईस. सगळी बघायला आलो आम्ही. कारखाना आहे गलता कारखाना आहे. बाबा 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 डेंजर आहे डेंजर सिरियसली भाई. ए बाबा सॉरी 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 सॉरी. एवढी बॉडी बनवली गाईज ही जिम बाबा बेकार रे भाई. ही सायकल कुठल्या कंपनीची आहे? बेकार बेकार. अरे बाबा एवढा पॅनातला तरी बस झाला. अजून किती तुला हवा पाहिजे मग? मशरूम हे बघा गाईज डिक्लाइन बेंच चेस्ट ची मशीन, ही लेग्सची काप्सची मशीन, ही फोर आर्म्स, हे डंबेल. आई तो यांनी बॅक मारायला सुरुवात केली. हे बघा ही शोल्डर नाही हा शोल्डर स्क्वॉट बीट मारू शकतो. तिकडे केबल. आई आई हो गाईस इथं सगळ्यांनी चॅलेंज लावलंय. हेवी आहे का रे? हे ट्रेनरला बोलवलं तर ट्रेनर येत नाही. जिम दाखवली नाही नाही नाही. येडा बिडा आला का असाला? मस्त रे. हे पुलकर साहिल
अजून एक प्लेट टाकायचं नाही. मग आपण एक काम साडेसातशे टाकू. काय सगळ्यांनी बोलतात कसं काय लावलंय मार्शिल विद्या एकच पण थाटात. तुम्ही मारत असाल तर मी मारतो. अडीचच्या 2 बारती वाढून 7.5 टाकू आणि आपण 2.5 टाकू. नाही मग ही बाकी पण टाकू घ्या. पाच आणि साडे दहा ते दोन काढा ना. ते दोन काढले का? आणि इथेच काढले फक्त. 12, 3, 5. अडीचशे काढले. हा बरोबर आहे. काय नाही हे त्याचे मांडे कसं चालेल. दारूचं अठ्ठ पैसे मागतोय हे काय दारूच्या दुकानात. बाबा त्यांनी भीती वाटते. उचल. गाईस त्या पोरानं बिचाऱ्यानं मग वर्कआउट शिकवलं मी जाम भारी वाटला गाईस वर्कआउट करून. हे बघा हे पण भाऊ आहे. हो ना डायरेक्ट घरी चालला फीस घामाटला. हे बघा आता इथं घाम. ती पोरा पण खुश झालं गाईस वर्कआउट आहे करून. त्यांना माहीतच नाही वर्कआउट वगैरे मग त्यांना सांगितलं. गाईस दीदीला सोडवायला चाललो आम्ही बेलवलीला, मी आणि तनिष मामाचा मुलगा. आणि कारण की जिजू गेले तर खोपोलीला त्यांना काम होतं सो तिकडून ते घरी जाणार आहेत म्हणून आता दीदी आणि आईला सोडायला चाललो आहे बेलवलीला. चलो आम्ही मग म्हणजे परत यांना तिथं सोडून परत इकडे यायचे मामांकडे. क्या जाऊ दे आजचा दिवस उद्या पा आम्ही पण घरी जाऊ. सो काही चलो सगळे बसलेत वरती. गेट खोलायला लावले. सो गाईस आलो दीदी आणि आई यांना सोडून ना वरती लागली गप्पा मारते. अजून पण म्हणजे वाजले बघ किती 12-14 झाले तरी अजून गप्पा मारतात. तर गाईस आता झोपायची तयारी झालेली आहे. सगळे झोपायला गेलेले आहेत.
आणि ब्लॉग पण आता एंड करूया गाईस. सो गाईस आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून माझे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.